नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। आपला हा 22वा क्रमांकाचा व्हिडिओ लेक्चर जिथे आपण फक्त प्रीवियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करतो मागील एक्झाम्समध्ये आलेले। आणि याही व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परत दोन एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहे, महाराष्ट्र सिटी 2020 आणि 2023। ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन्स अतिशय सिम्पली इझी आहे, एनीबडी कॅन डू इट। डुमरी क्वेश्चन्स आहे, डुमरी क्वेश्चन्स आहे, अतिशय इझिली कोणी पण सॉल्व करू शकतो। ठीक आहे, सर बघा आपण स्टेप बाय स्टेप पहिला आणि दुसरा न्यूमेरिकल सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया। ओके, वी आर गोइंग टू डिस्कसिंग द सोल्यूशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट। ए ट्रांसवर्स वेव इज ट्रॅव्हलिंग विथ वेलोसिटी v थ्रू ए मेटल वायर ऑफ अ लेंथ l and डेन्सिटी रो, त्या मेटल वायरची डेन्सिटी रो। द टेन्साइल स्ट्रेस प्रोड्यूस ऑन दॅट वायर इज। बघा एक वायर आहे, ओके, एक वायर आहे, या वायरची लेंथ l दिलेली आहे, या वायरमध्ये ट्रान्सवर्स वेव्स प्रोड्यूस झाले। ठीक आहे, या वायरमध्ये ट्रान्सवर्स वेव्स प्रोड्यूस झाले, काय हरकत नाही। ओके, आणि तो जो काही वेव तयार झाला, प्रोड्यूस झाला, त्याची वेलॉसिटी आहे v। आणि जो काही वायर घेतलेला आहे, ओके, या वायरचा आपण दुसरा पिक्चर काढू। समजा हा वायर घेतला आहे, याचा हा झाला क्रॉस सेक्शन एरिया, या वायरचं काहीतरी मास, आणि रो इज नथिंग बट डेन्सिटी ऑफ दॅट वायर, सर्क्युलर एरिया। आपल्याला विचारलं टेन्साइल स्ट्रेस, या वेवमुळे या वायरवर जो काही टेन्साइल स्ट्रेस प्रोड्यूस झाला। ओके, काय विचारलं आपल्याला फाइंड आउट करायला? टेन्साइल स्ट्रेस। टेन्साइल स्ट्रेस म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही, टेन्शन पर युनिट एरिया, यालाच काय म्हणतो आपण? टेन्साइल स्ट्रेस। ही गोष्ट क्लिअर झाली पाहिजे। टेन्साइल स्ट्रेस फाइंड आउट करणे म्हणजे काय? त्या वायरवर पर युनिट एरियाच्या मागे किती टेन्शन प्रोड्यूस झालं। ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टी डिवायडेड बाय, ओके, ॲज वी नो दॅट, म्हणजे एखादा जेव्हा वेव या अशा प्रकारच्या वायरमध्ये प्रोड्यूस होतो त्याचा वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम। V is velocity of that wave produced in that wire. T is nothing but the tension. Small m is nothing but linear mass density. Linear mass density. है की नाही? डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट एरिया। इथे लक्षात, देअरफॉर मास इक्वल्स टू डेन्सिटी इंटू एरिया। म्हणजे इन प्लेस ऑफ लिनियर मास डेन्सिटी आय कॅन पुट डेन्सिटी डिवायडेड बाय एरिया। मला पाहिजे टेन्शन पर युनिट एरिया। ठीक आहे, बघा स्क्वेअर करतो, देअरफॉर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, टी डिवायडेड बाय रो इंटू ए। टेन्शन पर युनिट राहू देतो, डेन्सिटीकडे शिफ्ट करतो, देअरफॉर वेलॉसिटी स्क्वेअर डेन्सिटी, देअरफॉर टेन्शन डिवायडेड बाय एरिया। अँड दॅट टेन्शन पर युनिट एरिया इज नथिंग बट टेन्साइल स्ट्रेस प्रोड्यूस ऑन दॅट वायर। ओके, म्हणजे इन टर्म्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आहे। तुम्ही जर ऑप्शन्स जर बघितले सगळे, तर इन टर्म्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आहे, v स्क्वेअर इंटू रो, देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2020। अतिशय सिंपल, स्ट्रेट फॉरवर्ड। फक्त याचा थोडं एक मिनिंग तुम्हाला कळलं की काही मोठी घटना नाही, कोणी साधारण मी माझ्यासारखा जर ॲव्हरेज मुलगा जर सॉल्व करू शकत असेल तर 101% यू कॅन ऑल्सो। क्लिअर? पॉज करून नोट डाऊन करा, म्हणजे जेणेकरून आपण न्यूमरिकल नंबर सेकंडकडे वळू शकतो। अतिशय इझी। क्लिअर? बघा आपण आता सेकंड क्वेश्चन्सकडे वळूया। सेकंड क्वेश्चन ओव्हरटोन। ओके, ओव्हरटोनच्या कॉन्सेप्टवर ते तुम्हाला सगळं माहीतच आहे, याच्या अगोदरही म्हणजे त्या फॉर्म्युल्यावर ओके ऑलरेडी आपले क्वेश्चन्स झालेले आहेत, त्याच्यामुळे तो फॉर्म्युला आपल्यासाठी नवीन नाही। सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर सेकंड, नाव सी। बघा, ए क्लोज पाईप and an open pipe, काही हरकत नाही, have their first overtones equal in the frequency. ठीक, म्हणजे क्लोज पाईपचा फर्स्ट ओव्हरटोन आणि ओपन पाईपचा फर्स्ट ओव्हरटोन, या दोघांची फ्रिक्वेन्सी कशी आहे म्हणते? सेम, काही हरकत नाही। ठीक आहे, देन द लेंथ ऑफ दीज पाईप्स आर इन द रेशिओ। ठीक आहे, दोन्ही पाईपचा आपल्याला काय विचारला? रेशिओ। पण कोणता पहिले घ्यायचा? ओपन घ्यायचा, क्लोज? पहिले कोणता दिला आहे? क्लोज। देअरफॉर लेंथ ऑफ क्लोज पाईप टू द लेंथ ऑफ ओपन पाईप। ठीक आहे, बघा सिम्बॉल यूज केला, क्लोजसाठी मी स्मॉल c यूज केला, ओपनसाठी मी स्मॉल o यूज केला। येतं लक्षात? लेंथ ऑफ आपल्याला काय विचारलं? द लेंथ ऑफ दिस पाईप्स आर इन द रेशिओ, परंतु रेशिओ कोणता घ्यायचा ते कन्फ्यूज नाही व्हायचं।
पहिलं कोणता पाईप म्हटलं आहे? क्लोज. मग लेंथ ऑफ क्लोज पाईप टू द लेंथ ऑफ ओपन पाईपचा रेशो विचारला, काय हरकत नाही. ओके, बघा आता पहिले क्लोज पाईपसाठी घेऊया आपण. क्लोज पाईपसाठी pth ओव्हरटोनसाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे. किती आहे? 2p+1 × n. ओके, ठीक आहे. ओके, आता आपल्याला फर्स्ट ओव्हरटोन घ्यायचा, म्हणजे पीची व्हॅल्यू किती ठेवायची? 1. 1 × 2 2, 2 + 1 3, आणि एन म्हणजे काय झाली? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. क्लोज पाईपसाठी किती राहते? v/4 × L. क्लोज पाईपसाठी आहे L∑c. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. येतं लक्षात? ओके. आता हीच घटना आपण कशासाठी घेऊ? ओपन पाईपसाठी. सेम ओपन पाईपसाठी pth ओव्हरटोनसाठी फॉर्म्युला आहे तुमच्याकडं p+1 × n. याला n न म्हणता आपण n. ठीक आहे. p+1, p म्हणजे किती? फर्स्ट ओव्हरटोन. 1 + 1 2, म्हणजे 2 टाइम्स n. nच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? v/2L. n काय आहे ना? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. येतं लक्षात? ओके. ओके, इथे आपण n सिम्बॉल यूज न करता आपण f सिम्बॉल यूज करू. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ओव्हरटोन फॉर द क्लोज पाईप f∑c. दिस इज द फ्रिक्वेन्सी फॉर ओपन पाईप फॉर द फर्स्ट ओव्हरटोन. L∑o घेऊ, कारण की हा ओपन पाईप आहे. मेक इट इक्वेशन नंबर सेकंड. आता आपल्याला काय म्हटलं की दोघांची फ्रिक्वेन्सी कशी आहे? इक्वल. त्याच्यामुळे इक्वेशन 1 = इक्वेशन 2 लिहू शकतो आपण. ओके, म्हणजे बघा ही व्हॅल्यू घेतली 3v/4 × L∑c = 2v/2 × L0. येतं लक्षात? आपल्याला LC पाहिजे, हा म्हणजे हा इकडे शिफ्ट करतो मी. बरोबर आहे. बघा हा 2 2 इथं कॅन्सल झाला, LC इकडे शिफ्ट करतो, म्हणजे 3/4. ठीक आहे. बघा v हा 2 गेट कॅन्सल, हा इकडे शिफ्ट करता L∑c/L∑o. ओके, C फॉर क्लोज आणि O फॉर ओपन. और यू कॅन राईट LC/L0 = 3:4. या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन्स राहू शकतात. एकतर हा फॉर्मॅट नाही तर तो फॉर्मॅट. 3:4. ओके, therefore the option number 3rd one is there, and this is the correct option. Question is from the Maharashtra CET 2023. सिंपल एकदम सिंपल. कारण की या फॉर्म्युल्यावर इथं लक्षात या फॉर्म्युल्यावर आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आणि ऑलरेडी तो फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. फक्त त्यांनी जी काही कंडिशन्स म्हटली की दोन्ही क्लोज असो पाईप की ओपन असो, त्यांचा फर्स्ट ओव्हरटोनच्या जे काही फ्रिक्वेन्सीज प्रोड्यूस झाला त्या कशा आहे ते सेम. दॅट्स इट. कंडिशन वाढली आपण. कंडिशन वाढल्यानंतर ते ऑटोमॅटिक तयार होतं. ठीक आहे. जर तुम्हाला आपला उपक्रम आवडला असेल तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.